वाह, क्या बात है, मजा आ गया. दाजी, तुमच्या गावी सुद्धा अशीच संक्रांत साजरी करता का? हो जावई बापू, हो गावाकडल्या संक्रांतीची मजा काही औरच असते बघा. असं अजिबात नाहीये दाजी. इथं शहरातही आम्ही संक्रांत धूमधडाक्यात साजरी करतो. आणि हो, पतंगबाईची मजा तर औरच असते. अरे हो, ते पतंगावरून आठवलं. आमची अरुताई आहे ना, पतंग उडवण्यात एकदम वस्ताद आहे बघा. म्हणजे अरुंधती, तुला असंही करता येतं? छान. पण काका, दिग्विजय दादाने कधी पतंग उडवलंच नाहीये. यावेळी उडवणार, कारण आता यावेळी माझे डोळे माझ्यासोबत आहे, अरुंधती माझ्यासोबत आहे. यावर्षी आम्ही सुद्धा पतंग उडवणार. बघूया कोण जिंकतंय ते. क्या बात है मामा. वाह. शंतनू सर, काय रे? ऐका ना, मी काय म्हणतो, उगाच हवेत कशाला लाथा मारताय? त्यांच्यावर पैज लावून टाका. पैज? हा, लावा लावा. ठीक आहे. ओ दिग्विजय भाऊजी, पैज लावायची का? हो, चल, लागली पैज. हा, मी लावली 5,000ची पैज. जो जिंकेल त्याला 5,000 रुपये मिळणार. हा आम्ही कुठल्या घोड्यावर डाव खेळलोय? चणे खायचे सोडून सुक्या गवताकडेच याची नजर. अरे अरे यार, शिट. काय का, नाराज झालीस का आपण हरलो म्हणून? नाराज? हा, त्यात काय नाराज व्हायचं? हरलो म्हणून काय झालं? आपली एकमेकांना साथ तरी होती ना. पैज 5,000ची लागली होती, पण दिग्विजयांनी 10,000 पाठवले. तुम्ही काय केलं शंतनू राजे? तुम्ही एक आरसा आपल्या बाथरूम मधून काढून स्टोर रूम मध्ये गेलात. तिथे त्याच्या काचा फोडून पावडर करून मांजाला लावलीत. नशीब साफसफाई करताना त्या नोकराला हे सगळं सामान सापडलं. नाहीतर मी तर ह्या भ्रमात राहिले असते की माझा भाऊ प्रामाणिकपणे सुद्धा जिंकू शकतो. एक मिनिट. घे. स्वतःच्या नजरेला नजर द्यायला उपयोगी पडेल. नाही म्हणजे तेव्हाच उपयोग होईल जेव्हा जेव्हा जनाची नाही, निदान मनाची तरी शिल्लक असेल थोडी. ए ऐक ना, हे तुमच्या ऑफिसमध्ये बसणार म्हटल्यावर मोठ्या लोकांबरोबर उठबस होणार. मग त्यांच्याबरोबर बोलायला इंग्लिश सोपं पडतं. म्हणून मला, आणि इंग्लिश मला बोलायला देखील आय लाईक इंग्लिश, आवडतं मला. दादा, तू एकदम ऑफिस जॉईन करतोयस म्हणजे मला काही कळत नाहीये काय. अरे तू शंतनूची काळजी करू नकोस, हे आहे त्याच्यासोबत. पण दिग्विजय, सरंजामे इंडस्ट्रीचं नाव खूप मोठं आहे, त्यांना इज्जत आहे. आणि त्यांच्या नावाला धक्का लागलेला मला आवडणार नाही.